number 245, dissolution of partnership from Shailesh and Shashank. Third problem पाहतोय आपण. ओके, क्वेश्चन नंबर कोणता आहे? थर्ड. ओके, क्वेश्चन थर्ड कशाचा? डिझोल्युशन. ओके, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मीन्स त्याच्यामध्ये अनसॉल्व्ड क्वेश्चन जे दिलेले आहेत तो पार्ट आपण पाहतोय. कालच्या लेक्चरमध्ये आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण तिसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, कारण सेकंड प्रॉब्लेम आणि फर्स्ट प्रॉब्लेम सेम आहे, त्याला सॉल्व्ह करू शकतात. आज आपण पाहतोय थर्ड प्रॉब्लेम. शैलेश अँड शशांक वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. अंडरलाईन 3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. आणि त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे कधीची? 31st March 2019 was as follows. आता ही इन्फॉर्मेशन वापरायची. पहिले जे इंट्रोडक्शन दिलेलं आहे याच्यातली माहिती आपल्याला वापरायची. याच्यातली माहिती पुढे वापरायची. तर पहिल्यांदा वर हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ शैलेश अँड शशांक. शैलेश अँड शशांक. ओके, ही इन्फॉर्मेशन यूज केली. पुढे बॅलन्स शीट दिलेली. आता पेन्सिलने टिक मार्क करायचं पुढे कोणता आयटम जाणार तो. ओके, बी म्हणलं तर त्याचा अकाउंट आहे, परंतु तो बॅलन्स आपल्याला त्याच अकाउंटला पाठवायचा आहे. फक्त बी लिहा म्हटलं तर काय? त्याचा बॅलन्स आहे, परंतु तो बॅलन्स कुठे पाठवायचा? त्याचा अकाउंट आहे, तो बॅलन्स त्या अकाउंटच्या साईडला पाठवायचा आहे. जर लायबिलिटी साईडचा आयटम असेल तर क्रेडिट साईडला जाणार, आणि जर ऍसेट साईडचा आयटम असेल तर डेबिट साईडला जाणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्स. ओके, कॅपिटल अकाउंट काय करावं लागेल? बी, कारण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला याला ट्रान्सफर करायचे. करा तिथं बी, बॅलन्स ट्रान्सफर किंवा बी ए एल करा. पुढे जाणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण लायबिलिटीला कोणते बॅलन्सेस असतात? क्रेडिट बॅलन्सेस असतात. जाताना पण ओपन होताना कोणत्या साईडने होतात? क्रेडिट बॅलन्सेस क्रेडिट साईडने. फक्त क्लोज होताना कोणत्या साईडने क्लोज होत असतात? डेबिट साईडने. ओके, पुढे करंट अकाउंट, याला पण बीएल. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच लिहायचे. त्याच्या पुढे क्रेडिटर्स रिअलायझेशन आर सी आर करा. आर सी आर म्हणजे रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड. आणि त्याच्यानंतर काय दिलंय? बिल्स पेएबल. बिल्स पेएबल कुठे जाणार? रिअलायझेशन अकाउंट. आता कोणत्या साईडला यायचं आपल्याला? पहिला आयटम काय दिलेला आहे? बिल्डिंग. कुठे जाणार? कुठे जाणार? नेक्स्ट लँड. कुठे जाणार? नेक्स्ट डेटर्स. कुठे जाणार? नेक्स्ट स्टॉक. कुठे जाणार? नेक्स्ट बँक. कुठे जाणार? बँक अकाउंट. ओके, मीन्स बीएल, बँक अकाउंट ओपन करावं लागणार याच्यामध्ये आपल्याला. ओके, मग हा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून कुठे जाणार? बँक अकाउंट डेबिट साईड टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नेक्स्ट, the firm was dissolved on the above date. Above date means 31st March 2019. आता जी बॅलन्स शीट दिली ना प्रॉब्लेम मध्ये, त्याच्यावरती डेट बघा डिसेंबर दिली असेल त्यांनी. ते डिसेंबर कट करा, मार्च करा, त्याला रेक्टिफाय करा. बुक मध्ये मिस्टेक आहेत काही, तर रेक्टिफाय करत चालायचं तुम्ही. ओके, the firm was dissolved on the above date and the assets realized as under. फर्म डिझॉल्व्ह झाली आणि ऍसेट काय केल्या? रिअलाइज केल्या. आता कोणत्या स्टेजमध्ये आपण? कोणत्या स्टेजमध्ये आता आपण? रिअलायझेशन स्टेज. ओके, याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिलेलं त्यांनी? प्लॅन्ट. किती हजार रुपयाला विकली? नेक्स्ट आयटम बिल्डिंग कितीला विकली? त्याच्यानंतर स्टॉक कितीला? त्याच्यानंतर डेटर्स कितीला? ओके, सगळ्या ऍसेट आल्या का याच्यात? आल्या ना याच्यामध्ये सर्व ऍसेट. ओके, काय टेक ओव्हर केलेली नाही. पुढे सेकंड पार्ट काय म्हणलं त्यांनी? शैलेश ऍग्री टू
Pay of the bills. Okay. Creditors were paid in full. म्हणजे क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे? 17,400. पे इन फुल म्हणजे किती पेड केले आपण त्यांना? 17,400. आता काय म्हटलंय? शैलेशनी लायबिलिटी टेक ओव्हर केलेली. ओके. पुढे सगळ्यात शेवटला 4 नंबरची ऍडजस्टमेंट काय दिलेली आहे? डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ₹1,400. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आणि कॅश अकाउंट बँक अकाउंटच्या पुढे जाणार क्रेडिट साईडला. ओके. इथपर्यंत कोणाला काय? हाय फॉर्मॅट. हा काय फॉर्मॅट कशाचा? डिझोल्युशन मध्ये कोणती हे पाहतोय आपण? मेथड पाहतोय सिंपल डिझोल्युशन. सिंपल डिझोल्युशन मध्ये किती अकाउंट ओपन करावे लागतात आपल्याला? 5. ओके. त्याच्यापैकी 2 ऑप्शनल. कोणते कोणते 2 ऑप्शनल? पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स लोन अकाउंट कसे येतात? ऑप्शनल. याच्यानंतर आपल्याला टोटल 5 अकाउंट कोणते कोणते बनवावे लागतात? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आता लोनचा बॅलन्स याच्यामध्ये दिला नाही म्हणून लोनचं अकाउंट आपण काढलेलं नाही. कशाचं अकाउंट ओपन केलेलं नाही याच्यामध्ये? लोनचं अकाउंट याच्यामध्ये काढलेलं नाही. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ लेक्चर पाहता त्यावेळेस क्वेश्चन समोर असणं गरजेचं आहे तुमच्या. क्वेश्चन रीड करणे मग सोल्युशन पाहणे. डायरेक्ट सोल्युशन पाहताल तर समजणार नाही. पण आधी क्वेश्चन रीड करा मग तो क्वेश्चन ट्रान्सफर करतानाही पहा. आता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा तर दोघं सोबत सॉल्व्ह करायचा आपण. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा वरची इन्फॉर्मेशन तर आपण वापरली. वरचे जे इंट्रोडक्शनरी पार्ट होता तो वापरला. इन द बुक्स ऑफ शैलेश अँड शशांक. आता चालू करूया ट्रान्सफर स्टेज. पहा रिअलाइज डिझोल्युशनचा क्वेश्चन किती स्टेप मध्ये सॉल्व्ह करावा लागतो आपल्याला? 3. किती स्टेजेस मध्ये सॉल्व्ह करायचा? 3. सगळ्यात पहिली स्टेज. मग अगोदर आपण कोणती स्टेज करूया? ट्रान्सफर स्टेज. मग कशापासून चालू करायचं आपल्याला? लायबिलिटी साईड. या लायबिलिटी साईडला. ओके. क्वेश्चन मध्ये लायबिलिटी साईडला आले. ओके. पहिला आयटम काय दिलेला आहे त्याच्यामध्ये? कोणता अकाउंट? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कुठे लिहू? कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय बॅलेन्स ब्रॉट डाउन. काय लिहू? बाय बॅलेन्स ब्रॉट डाउन. बाय बॅलेन्स ब्रॉट डाउन. ओके. मी लिहिणार नंतर तुम्ही लिहा. तुम्हाला वेळ देतो मी त्याच्यासाठी. ओके. शैलेशची अमाऊंट किती आहे? 10,000. किती आहे? 10,000. आणि शशांकची? 6,000. या लिहून. तर माझं मी सॉल्व्ह करून दाखवू. बोलायचा त्रास होत असेल तिकडे तिकडे तुम्ही करून येताना सॉल्व्ह करून आणा. चालतंय? नाही. बोलायचा त्रास होत असेल कोणाला, गाळात होत असेल, एखादं कोविड पॉझिटिव्ह असेल. ओके. चला लिहिला. क्वेश्चन समोर आहे प्रत्येकाच्या. चालूच आहे. ओके. चला चालूच आहे रे. आता याच्यामध्ये आपल्याला सेकंड टाइप ट्रान्सफर करायचं म्हणजे सेकंड पार्ट ट्रान्सफर करायचा. आपण केला पहिल्यांदा कॅपिटल कुठे ट्रान्सफर केलं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. लायबिलिटी साइडला बॅलन्सेस कोणते असतात? क्रेडिट बॅलन्सेस ओपन होताना कोणत्या साइडने होतात? क्रेडिट साइड. ओके. नेक्स्ट काय दिले त्याच्यामध्ये? करंट अकाउंट कुठे जाणार? पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट साइड. काय म्हणून जाणार? बाय बॅलेन्स ब्रॉट डाउन. शैलेशची अमाऊंट 3,000. ओके. आणि शशांकची अमाऊंट 2,000. ओके. चला घ्या लिहून.
गोळ्या आणलाव का आणलो नाही राहू द्या आता तुमचं का आता सगळं जीव द्या लेक्चर मध्ये आता काम मास्तर आहे मग चला हे झालं. अगं माझे बाकीचे येडे भेडे पिसून आलेत का तू आधी लिहून बसायला हा सगळ्यांसोबत लिहा म्हणून सांगितलं नाही तर तुम्ही सॉल्व्ह करा नाही तर मी सॉल्व्ह करतो की आपल्याला इझिली समजून घ्यायचं आहे ना. आधी मी इथं लिहितो तुम्हाला लिहायला वेळ देतोय तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके चला नेक्स्ट आयटम क्रेडिटर्स पुढे जाणार आहे. सर्वच आउटसाइडर्स लायबिलिटी एक साथच पाठवूया. पुढची कोणती आउटसाइडर्स लायबिलिटी बिल्स पेएबल. आणखी काय आहे का अक्युमुलेटेड प्रॉफिट दिलं याच्यामध्ये चला एक टेन्शन कमी झालं. बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट. ओके याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे क्रेडिटर्सची अमाऊंट 17,400. नेक्स्ट आयटम बिल्स पेएबल अमाऊंट 2,600. आता मला सांगा हे लायबिलिटी साईडला होता आयटम. ओके रिअलायझेशनच्या कोणत्या साईडला पाठवले क्रेडिट. पण जर्नल एंट्री मध्ये कुठे गेले असते डेबिट. जर्नल एंट्री काय झाली असते त्याची क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 17,400. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 2,600. टू रिअलायझेशन अकाउंट ओके. मग टोटल करून आउटरला याची किती लिहू 20,000 घ्या लिहून. झालं का झालं चलायचं पुढं. माणसाने आयुष्यात हमेशा पुढं पुढं सरकत राहावं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस पुढं सरकत असतो झोप सोडून. सुरुवातच पुढं सरकण्यापासून जर झालं प्रॉब्लेम झाला. मी पण तेच म्हणतो लिहून झाले. चला पुढं काय दिलेलं आहे आयटम लायबिलिटी साईडला झाले. लायबिलिटी साईड संपली. आता कोणत्या साईडला जायचं ऍसेट साईडला जायच्या अगोदर पुन्हा एकदा अनालिसिस करूयात आपण याचं. डेबिट साईडला काय केले रिअलायझेशनच्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला पार्टनर्स करंटच्या डेबिटला बँकच्या डेबिटला. लायबिलिटी साईड पुढे ट्रान्सफर होणार क्रेडिट साईडला. पुढे ट्रान्सफर होणार क्रेडिट साईड. आता जाऊयात ऍसेट मध्ये. ओके ऍसेट ट्रान्सफर करूयात. मग ऍसेट ट्रान्सफर करताना आपल्याला जर्नल एंट्री माहिती पाहिजे आणि ऍसेटला बॅलन्स कोणता असतो. ज्या मुलांना माहिती नाही ऍसेटला बॅलन्स ही कितवीची कन्सेप्ट आहे 11ची कन्सेप्ट आहे. तुम्ही ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करत होता त्यावेळेस तुम्ही बॅलन्सेस काढत होता डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. त्यातले जे डेबिट बॅलन्सेस होते ते एक्सपेंडिचर आणि ऍसेटला होते. त्यातले आपल्याला इथे ऍसेट दिलेले म्हणून ऍसेटला कोणते बॅलन्स आहे तिथं डेबिट बॅलन्स. आता डेबिट बॅलन्स काय करायचे आपल्याला क्लोज. मग जर्नल एंट्री काय येणार ऍसेट ट्रान्सफर करण्यासाठी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू. आता ती एक एक ऍसेट सांगा मला. त्याच्यातली पहिली ऍसेट टू बिल्डिंग टू प्लॅन टू बँक येणार नाही. कारण आपण जर्नल एंट्री सांगताना काय सांगितलं होती रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ऍसेट्स अकाउंट एक्सेप्ट कॅश ऑनली बँक अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याच्यासोबत असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर हेवी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. ओके सस्पेन्स अकाउंट असतो त्याच्यामध्ये ते दिलेलं. मग आता हे ऍसेट आपल्याला ट्रान्सफर करायची पण कुठे करायची रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. मग येऊया तिथे आणि लिहूया तर टू सन्ड्री ऍसेट्स अकाउंट. त्याला काय करायची अंडरलाईन नाही तर एखादा मला लाईन मारायची. ओके चला पहिली काय दिलेली त्याच्यामध्ये आयटम बिल्डिंग. अकाउंट मध्ये शब्द असे छान छान येतात बिल्डिंग. ओके अमाऊंट 7,000. ओके नेक्स्ट प्लांट 9,000. ओके
ताला प्लांट 9,000. नेक्स्ट डेटर्स. ओके डेटर्स अमाऊंट 14,000. ओके नेक्स्ट स्टॉक किती 5,000. नेक्स्ट संपलं. बँक आहे पण बँकेत ट्रान्सफर करायचं नाही. आता याची टोटल करून बिलकट लिहायची आउटकम लिहायची. ओके टोटल 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0. ओके 0 अधिक 0 0 0 0 ओके 97 16 20 25 5 गेले 1 2 3 टोटल ऍसेट कितीची 35,000 5,000. काय बँकला बॅलन्स आहे मग किती आहे. ओके बँक. आता नेक्स्ट काय आयटम आपला बँक. हे तुम्हाला आधी लिहायचे. घ्या लिहू फास्ट. टू सुंदरी ऍसेट अकाउंट बिल्डिंग प्लॅन डेटर स्टॉक सगळं पुस्तकातच दिसतंय आपल्याला. आपल्याकडे काय आहे का नाही माहितीच नाही. हा प्रॉब्लेम तुम्हाला सोपा वाटत असेल आहे ना. कशामुळे सांगू. आकडे आपल्या अवकातीतले. आकडे जर लाखातले गेले का नाही 10 लाख 15 लाख अवघड प्रॉब्लेम आहे जरा. लाखाच्या वर आपल्या अमाऊंटच्या वर चालले रेग्युलर जे वापरतो आपण अमाऊंट त्याच्या वर चालले की आपल्याला जरा अवघड वाटायला. चला झालं झालं. मग सांगा मग पुढचं. चला पुढे काय दिलंय बँक. ओके होऊ दे बंद झालं तर झालं. आता काय त्याला करतो स्वतः. हा बंद नाही झालं म्हणजे चालू. चला बँक. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे बँक. याचा पण काय ट्रान्सफर करायचा आहे बॅलन्स. बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचा बँक अकाउंट. मग बँक अकाउंट कुठे दिसते. हे बँक अकाउंट आहे हे बँक अकाउंट आहे हे बँक अकाउंट आहे का हे. मग याच्या क्रेडिट साईडला डेबिट साईडला काय लिहू इथं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. मागील बाकी पुढे ओढून आणली. कॅरी डाऊन म्हणजे काय चालू बाकी पुढे ढकलली. आणि ब्रॉड डाऊन म्हणजे काय मागील बाकी पुढे ओढून आणली. ब्रॉड फॉरवर्ड आणि कॅरी फॉरवर्ड. मग कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या पानावर जाण्यासाठी असतं. ब्रॉड फॉरवर्ड आणि कॅरी फॉरवर्ड पान बदलताना वापरतो. आणि अकाउंट तेच पण नेक्स्ट रो घेत असतो त्यावेळेस कॅरी डाऊन आणि ब्रॉड डाऊन करत असतो. म्हणजे अमाऊंट सांगा याची किती आहे 6,000. ओके लिहा. का करू लावा आपण करून लावलंय का करू लावा ट्रान्सफर करू लावा. झालं का सगळ्यांचं ट्रान्सफर करणं. सगळ्या डेटा ट्रान्सफर करायचे. आपल्याला आता डेटा ट्रान्सफर करायचा आहे. ओके झाला ट्रान्सफर डेटा सगळ्यांचा. ही कोणती स्टेज झाली कोणती स्टेज. आता 2 नंबरला कोणती स्टेज रिअलायझेशन स्टेज. 1 नंबरची स्टेज 2 नंबरची स्टेज 3 नंबरचा अजून कोणाला चालतं माहिती नाहीये. ओके त्यावेळेस आपण जाऊयात त्याच्यामध्ये. चला आता 2 नंबरला काय करायचं आपल्याला रिअलायझेशन. काय करायचं रिअलायझेशन. मग रिअलायझेशन करण्यासाठी आता कशामध्ये यावं लागेल आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये. मग या ऍडजस्टमेंट फर्स्ट रीड करा. त्याच्यामध्ये पहिली रो रीड करा. पहिली रो रीड करा म्हटलं मी. assets were realized as under. ओके मग त्याच्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट रीड करा. असंच काहीतरी सांगितलं त्याच्यात. तर हे इकलं
हे काय केलं इकलं. पण आपल्याला त्याचं पर्सनली नाव घ्यायचंय का आता याच्यामध्ये नाही. मग आपली जर्नल एंट्री काय होणार आहे ज्यावेळेस आपण ऍसेट रिअलाइज करतो त्यावेळेस कॅश अकाउंट डेबिट. आता कॅश अकाउंट आलं असतं पण इथं कोणतं अकाउंट ओपन केलं आपण. मग आता जर्नल एंट्री मध्ये कोणतं अकाउंट घ्यावं लागणार. जर्नल एंट्री सांगा बँक अकाउंट डेबिट टू. थांबा इथं कोणतं अकाउंट वापरायचं आपल्याला ऍसेटचं वापरायचं का रिअलायझेशन वापरायचं. कारण आपण फर्म काय करतोय फर्म काय करतोय डिसॉल्व करताना बुक्स ऑफ अकाउंट काय करायचं आपल्याला क्लोज. म्हणजे जेवढे अकाउंट आहेत तेवढे बंद केले आपण ट्रान्सफर स्टेज मध्ये आणि कोणतं अकाउंट चालू ठेवलं याच्यामध्ये रिअलायझेशन. म्हणून ऍसेटला आपण कोणतं नाव द्यायचं आता इथे रिअलायझेशन. जर्नल एंट्री काय येणार म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला जायचं आता क्रेडिट. रिअलायझेशन साईडच्या बँक अकाउंट डेबिट. जर्नल एंट्री काय आली आपली बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेलो आणि काय लिहायचं बाय बँक. म्हणजे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो आणि इथं लिहायचं आपल्याला बाय बँक अकाउंट आणि याचं नरेशन द्यायचं खाली. ओके बुईंग तसं चालू करतो नाही इथं बुईंग चालू करायची गरज नाही. इथं डायरेक्ट चालू करा. प्लॅन्ट केवढं लिहिली प्लॅन्ट नेक्स्ट बिल्डिंग ओके बिल्डिंग नेक्स्ट स्टॉक नेक्स्ट डेटर्स नेक्स्ट संपलं. ओके आता याची टोटल हे 3 0 0 0 0 0 8 7 4 18 2 0 आजचे गेले 2 अधिक 1 म्हणजे किती आले 20,000. हे किती इफेक्ट झाला 1. दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन काय द्यायचं टू रिअलायझेशन. कुठे जायचं बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन टू रिअलायझेशन. मग ह्या बँक अकाउंट इथं सापडले याच्या डेबिटला यायचं आणि इथं काय लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट किती अमाऊंट 30,000. कोणाला समजलं नाही याच्यात समजलं लिहायचंय घ्या लिहू. झालं उरका लवकर लवकर. झालं का झालं कोणाला बांधायचं लातूरला पाण्याचा तुटवडा असतो त्यावर्षी. ओके चला झाली फर्स्ट ऍडजस्टमेंट. सेकंड ऍडजस्टमेंट शेख शैलेश. हा शैलेश म्हणजे शेख ऍग्री टू. शेख कुठून आला इथं शैलेश आणि शशांक आहे. कोण आहे याच्यामध्ये शशांक आहे. ओके शैलेश ऍग्रीड टू पे ऑफ बिल्स पेबल. बिल्स पेबल त्याची जिम्मेदारी कोणी घेतली शैलेशने घेतली. ओके मग जर्नल एंट्री काय येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री काय करणार आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट. अमाऊंट किती 2,400
600. ओके चला 2600 टू शैलेश कॅपिटल अकाउंट 2600. मग पहिला पार्ट कुठे ट्रान्सफर होणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन काय लिहायचं? टू शैलेश कॅपिटल. मग हे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. डेबिट साईड सापडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय लिहायचं? टू शैलेश कॅपिटल अकाउंट. अंडरलाईन करायची, याला पण नरेशन द्यायचं. अंडरलाईन करून काय घेतलं यांनी? बिल्स पेएबल, पेड करण्याची जिम्मेदारी घेतली. ओके, बिल्स पेएबल अमाऊंट किती? 2600. इथं अंडरलाईन आउटरला 2600. हा किती इफेक्ट झाला? एक इफेक्ट. पहा ऍडजस्टमेंट मध्ये जेवढे इफेक्ट दिलेले आहेत, जेवढे दिलेले आहेत ऍडजस्टमेंट, प्रत्येकाचे 2 इफेक्ट झाले पाहिजे. ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट फॉलो करायची? ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट. डबल एंट्री सिस्टीम म्हणतो ना, डबल एंट्री सिस्टीम केल्यामुळेच आपली अकाउंटिंग टॅली होते, म्हणजे शेवटला प्रॉब्लेम टॅली होतो. एखाद्याची जर ऍडजस्टमेंट मधली सिंगल एंट्री झाली तर प्रॉब्लेम देतो तुम्हाला, टॅली होत नाही. मग तुम्ही टॅली नाही झाला तर 4 ती टोटल करून पाहता तरी तिथंच तुमचं घोडं आडलेलं असतं. म्हणून व्यवस्थित डबल इफेक्ट करायचा. सेकंड इफेक्ट पुढे जाणार शैलेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट कोणाच्या कॉलमला? शैलेशच्या का शशांकच्या? 2600. शशांकला काय येणार? दास. ओके लिहा फास्ट. लिहलो? जेवलो नाही? पुढे डान्स दे शैलेशला, शशांकला. शैलेशला 2600 झालं सगळ्यांचं. चला पुढचे ऍडजस्टमेंट. क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. कॅश जाणार का येणार? पण कॅश आहे का आता बँक आहे? म्हणजे आपल्याला कशातून पेड करायची अमाऊंट? ती बँकेतून. ओके, क्रेडिट द गिव्हर. हु इज द गिव्हर? बँक इज द गिव्हर. कोणाला गिव्ह केले त्यांनी? क्रेडिटर्सला गिव्ह केलेले. ओके, डेबिट द रिसिव्हर. क्रेडिटर इज द रिसिव्हर. म्हणून नॉर्मली जर्नल एंट्री कशी यायला पाहिजे होती? क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट. अमाऊंट आली असती 17,400. 17,400 अशी एंट्री नॉर्मली यायला पाहिजे होती. परंतु आपण सगळे बुक्स ऑफ अकाउंट काय केलेले आहेत? क्लोज केलेले. कोणतं अकाउंट चालू आहे आपल्याकडे? रिअलायझेशन अकाउंट चालू आहे. ओके, मग क्रेडिटरच्या ठिकाणी काय नाव द्यावं लागेल आपल्याला? रिअलायझेशन अकाउंट. आता याच्यामध्ये काय करूया? जेवढं बँकेतून पेड करायचे सगळे एंट्री कंबाईन मध्येच घेऊयात आपण. आणखी पुढे काय पेड केलं म्हणून सांगितलंय का त्यांनी? रिझोल्युशन एक्सपेन्सेस. किती आहेत ते? 1,400. म्हणजे इथं अमाऊंट येणार 18,800. 18,800. म्हणजे आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला जायचं? पुढे जायचं आता रिअलायझेशन अकाउंट आणि तिथं जाऊन काय लिहायचं आपल्याला? म्हणजे हे सापडलं रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट मध्ये डेबिट साईड मध्ये इथं जागा दिसली आपल्याला. इथं आलो, इथं काय लिहायचं आपल्याला? टू बँक. याला काय करायचं? अंडरलाईन. याच्या खाली काय लिहायचं? क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला किती द्यायचे? 17,400. 2 नंबरला काय लिहायचं? रिअलायझेशन एक्सपेन्सेस. कॉमात कोण आहे का? कोणतरी बिल्स पेएबल म्हणलंय का वाटलं? 1,400. बघा मीच कॉमात गेलो तुमच्याबरोबर.
चला याची टोटल आउटर काय 18,800. सेकंड इफेक्ट कुठे जाणार बँक अकाउंट क्रेडिट साइड बाय रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती लिहायची 18,800. ओके समजलं हे लिहा मग पटकन. झालं. चला ऍडजस्टमेंट झाल्या का आहेत आता संपल्या सगळ्या म्हणजे दुसरी स्टेज पण संपली. पहिली स्टेज कोणती पाहिली दुसरी स्टेज आता तिसरी स्टेज प्रॉब्लेम याच्यातला संपला की तिसरी स्टेज आपली चालू होते. कोणती स्टेज म्हणतो त्याला डिस्ट्रीब्युशन स्टेज. आता याचा प्रॉफिट आहे का लॉस आहे हा कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके क्रेडिटची टोटल 20 अधिक 30 50 आणि डेबिटची टोटल 35 अधिक याच्यातले 15 केले तर 50 होतात बरोबर 53,800 2 55,800 अधिक 600 56,400. कळले का टोटल याची किती आली 56,400. तरी करून पाहूयात म्हणजे डेबिटची टोटल अंदाजे जास्त येणार आहे. संपलं का त्याचं 3% आहे चालू तर आहे की वासू दे मग. 8 आणि 6 14 1400 आजचे गेले ओके 5 आणि 2 7 आणि 8 15 अधिक 1 1600 आजचे गेले 1 आणि 2 आणि 3 किती आले टोटल 56,400. ओके आता तुम्ही खुश झाले असतील आज वर्किंग नोट मिळाली नाही येईल आता वर्किंग नोट. ओके इथंच करूयात आपण 56,400. मग क्रेडिट साईडला आता इथं काय लिहायचं आपल्याला तर आता पेज चेंज करतो. ओके याच्यामध्ये इथं बॅलन्सिंग फिगर लिहितोय ना आपण इथं काय लिहायचं इथं 56,400. अमाऊंट व्यवस्थित एका खाली एक लिहायच्या. इथं काय लिहायचं आपल्याला बाय पार्टनर्स करंट अकाउंट. मग ती कशाला शोला ठेवली का इथून करंटला पाठवायचा करंट मधून कॅपिटलला पाठवायचा. ओके पार्टनर्स करंट अकाउंट डायरेक्ट इकडे पाठवलं करंटचा बॅलन्स पाठवला तरी चालतो पण सिस्टमॅटिकली जाऊयात. ओके मग सर्वांना समोर जाळायला न्यायचं नाही त्याला घरला नाही चालेल. ओके चला पहिला पार्टनर कोण याच्यामध्ये शैलेश काय त्याचा रेशो 3:2 म्हणजे 5 रुपये जर सापडले तर शैले किती घेणार 3 रुपये आणि शशांक किती घेणार 2 रुपये. म्हणजे 56,400 मधला प्रॉफिट किती झाला यांना 6,400. मग 6,400 गणुले 3 भागुले 5 करा कॅल्क्युलेशन लवकर. बाराशे 3,840 रुपये बरोबर. कोणाला शैल्याला आणि कोणाला शशांकला किती तर कॅल्क्युलेशन 6,400 इंटू 2/5 तर 1,280 आणि 1,280 2400 वरचे 160 2,560. ओके 2,560
60. आता हा किती इफेक्ट झाला? 1. दुसरा इफेक्ट कोणकडे जाणार? करंट अकाउंट क्रेडिट साइड बाय रिअलायझेशन अकाउंट. आता प्रॉफिट आहे का लॉस आहे? डेबिट आहे मग. सॉरी जरा जमलं. सॉरी टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट 3840. अवघड जमते की आता 8340 केलतो. याला क्लरिकल मिस्टेक असं समजलं जातं, माहितीये ना? एरर्स पाहिजे ना, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स हा टॉपिक होता ना, त्याच्यामधली क्लरिकल मिस्टेक. इथे किती अमाऊंट होती? 3840. मी किती लिहायचो आता? 8340. ओके. मग याला जर क्लोज केला आपण, आता रिअलायझेशन बंद झालं. रिअलायझेशन नंतर काय करायचं? पार्टनर्स करंट बंद करायचं. पार्टनर्स करंटचा बॅलन्स कोणकडे पाठवायचा? पार्टनर्स कॅपिटलला. आणि पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स बँकेत पाठवायचा. त्यावेळेस बँक अकाउंट काय होणार? टॅली. कोणत्या केसमध्ये? सिंपल डिझोल्युशन मध्ये. कोणत्या केसमध्ये? सिंपल डिझोल्युशन. सिंपल डिझोल्युशन कसं ओळखायचं? त्याच्यामध्ये पार्टनर इन्सॉल्वंट झाला आहे असं सांगत नाही. ते कोणते डिझोल्युशन असतं? सिंपल. आता टोटल नाची पूजा असतं, डेबिटची का क्रेडिटची? डेबिटची. शैलेशची डेबिटची टोटल 3840. आणि पुढे शशांकची 2560. हीच टोटल पुढे लिहायची क्रेडिटला. 3840 2560 बाय पार्टनर्स. करंट अकाउंट मध्येच करंट लिहायला का? करंट अकाउंट मध्ये कोणतं अकाउंट? कॅपिटल. अमाऊंट किती? मी सांगतो तुम्हाला, हे तुम्ही सांगा. कॅपिटलचे याचे 840, याचे 560. वरी शी मार्क द्यायचा. कोणता मार्क द्यायचा? शी मार्क दिला आपण इथं. ओके. शी म्हणजे कॅल्क्युलेशन केलेला मार्क आहे. ओके. आता हा बॅलन्स पुढे येणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला का डेबिटला? इथं पुढे आलेला आहे क्रेडिटला. पुढे गेला डेबिटला. इथं काय लिहू? टू पार्टनर्स करंट अकाउंट 840 आणि 560. 840 आणि 560 झालंय. पण समजलं इथपर्यंत? घ्या लिहून. कुठून राहिलेलं आहे? रिअलायझेशनचा लॉस ट्रान्सफर करण्यापासून राहिले ना. मग काय करून मी सगळं देतो इथं करून, की बाकीचं ट्रान्सफर स्टेज आहे, तुम्ही डिस्ट्रीब्युशन स्टेज करून आणायचे येताना. ओके. मग इथं दिल्यानंतर आता आपल्याला डेबिटची टोटल जास्त आहे का क्रेडिटची टोटल? मांडी घालून बसू शकत नाही म्हणून असा बसलोय आता, नाहीतरी वेगळंच काही समजून नाही. चला. 10 + 2 12 + 600 12,600. 6,000शी 6,000 आहे तसे. बरोबर येतंय म्हणजे मला बी गणित. ओके. चला. हे 6,000 इथं लिहायचे आणि 12,600 इथं लिहायचे. म्हणजे हे 6,000 इथं लिहायचे आणि 12,600 इथं लिहायचे. बरोबर. काय चुकलं होतं का? आणि इथं जे बॅलन्स येतो त्याला कोणकडे पाठवायचं? टू बँक अकाउंट. आता 12,600 मधून 840 गेले. 11,760 आणि 6,000 मधून 560 गेले. 5,440. 5440. शी मार्क केला पण येणार, कॅल्क्युलेशन केला म्हणून येणार. आता हे कुणकडे पाठवायचं? बँक अकाउंट क्रेडिट साइड बाय करायचे नाही, बाय शैलेश कॅपिटल अकाउंट. अमाऊंट 11,760 and by Shashank Capital account 5,440. ओके. आता करूया त्याला टली. काल 31 डिसेंबर होता ना. कशाचं काय लग्न झाल्यास घरी बसावं लागतं, टायमिंगच्या आधी जावं लागतं. अवघड असते.
नाहीतर घ्या करून नाहीतर जायचंय मरून. चला 6 4 10 10 शून्य आजचे गेले 1 7 4 11 11 8 19 19 आणि 1 20 20 शून्य आजचे गेले 2 8 आणि 1 9 9 5 14 14 2 16 16 6 आजचे परत किती गेले 1 3 अधिक 1 2 अधिक 1 1 म्हणजे हे 1 हे 1 हे 1 3. ओके टोटल आली 36,000 आणि याची 35 येऊ लागली की हो. चला आले का टोटल झालं का. हे हाय प्रॉब्लेम. आता घरला जाऊन सोडून आणायचा आणि होमवर्क द्यावा का. काय दिलाय की एक प्रश्न दिलाय 6वा सिंपल रिझोल्युशनचा. फक्त एक प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी म्हणले पाहिजे सर द्या 10-15 उदाहरणं एका दिवसात पूर्ण लय हुशार विद्यार्थी मग तो एक प्रश्न झाला. 2 नंबरचा एक क्वेश्चन होमवर्कलाच तुम्हाला. त्यासोबत 4था आणि 5वा हा पण क्वेश्चन होमवर्कलाच आहे. अनसॉल्व्ड सॉल्व्ड नाही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 245च्या नंतरचे जे क्वेश्चन्स आहेत तो सेकंड आणि त्याच्या आधीचा. हा करा बंद करा.